तर आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 68 आज सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 68 दिलेला आहे. अ स्क्वेअर लॅमिना ऑफ साईड बी. तर एक स्क्वेअर लॅमिना दिलं आहे, त्याची साईड बी दिलेलं आहे. हॅज सेम मास ॲज अ डिस्क ऑफ रेडियस आर. तर दोघांचं मास सेम आहे, स्क्वेअर लॅमिनाचं आणि डिस्कचं, ज्याचे रेडियस आर इतकी आहे आणि लॅमिनार बॉडीची साईड जी आहे स्क्वेअर लॅमिनार बॉडीची ती बी इतकी दिलेली आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू ऑब्जेक्ट अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू द सेंटर इज इक्वल. तर दोघांचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सेंटरपासून पास होण्याचा आणि प्लेनला परपेंडिक्युलर असण्याचा, तर तो सेम आहे. तर आपल्याला फाईंड करायचं द रेशो ऑफ बी डिवायडेड बाय कॅपिटल आर इज. तर बी डिवायडेड बाय आरचा रेशो किती असणार, तर क्वेश्चन 2023ला आलेला आहे. तर याचे 4 ऑप्शन आहे. तर पहिलं ऑप्शन आहे 1:1, सेकंड ऑप्शन बी √3:1, ऑप्शन सी √6:1 आणि ऑप्शन डी 1:√3. चला तर बघूया या 4 ऑप्शनपैकी आपलं नेमकं ऑप्शन कोणतं असणार ते. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक स्क्वेअर लॅमिना दिलेला आहे, ज्याची साईड बी आहे. याचं सेम मास दिलेलं आहे. ओके, हॅज सेम मास आणि डिस्क दिलेलं ज्याचे रेडियस आर इतके आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जो दिलेला आहे या दोन्ही ऑब्जेक्टचं अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर हे इक्वल दिलेलं आहे. तर रेशो आपल्याला फाईंड करायचा बी डिवायडेड बाय आर. तर क्वेश्चनमध्ये एक स्क्वेअर लॅमिनार बॉडी दिलेली आहे. पहिला केस घेऊ आपण. ही स्क्वेअर काय आपली लॅमिनार बॉडी दिलेली आहे. ओके, स्क्वेअर लॅमिनार बॉडी आणि याच्या सेंटरपासून आपली ॲक्सिस काय होते, पास होते, म्हणजे ती अशी परपेंडिक्युलर असणार. ओके, अशी कन्सिडर करू. ही अशी काय असणार, तर परपेंडिक्युलर असणार. एक जी ॲक्सिस आहे ती इकडून पास होणार. समजा आपण अजून एक ॲक्सिस घेतलं तर ती याला अशी असणार, म्हणजे याला कशी असणार, तर परपेंडिक्युलर असणार. बरोबर की नाही. म्हणजे आपण या ठिकाणी काय करू शकतो, तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम या ठिकाणी यूज करू शकतो. मग एक ॲक्सिस इथून पास होणार आहे, एक ॲक्सिस इथून पास होणार आहे आणि याला परपेंडिक्युलर आपली झेड ॲक्सिस असणार आहे, जो आपल्याला फाईंड करायचा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी यूज करू शकतो पॅरलल ॲक्सिस थेरम. मग या ठिकाणी पॅरलल ॲक्सिस थेरम काय, आय झेड इज इक्वल टू एक्स प्लस काय असणार, तर आय वाय. ओके, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड जर घेतला तर आपला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया असेल कोणाचा, स्क्वेअर लॅमिनार बॉडी. आणि या स्क्वेअर लॅमिनार बॉडीची जी साईड आहे ती किती दिलेली आहे तुम्हाला, बी इतकी साईड दिलेली आहे. ओके, आणि याचं जेवढं मास आहे तेवढंच दुसरं एक ऑब्जेक्ट आहे जो डिस्क दिलेला आहे त्याचं पण तेवढंच आहे. ठीक आहे. आय एक्स जर घेतला, ही समजा आपण कोणती ॲक्सिस घेतली, एक्स ॲक्सिस, आणि काय घेतली, वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस त्या रॉडच्या कुठून पास होते, सेंटरपासून, आणि रॉडच्या सेंटरपासून जर पास झालं त्याचा फॉर्म्युला असो m²/12. माझ्याला मास किती, तर यम इतकं, आणि लेंथ त्याची बी इतकी दिलेली आहे. मग mb² आपण काय करता येईल आपल्याला 12. आणि वाय ॲक्सिस पण त्याच्या सेंटरपासून चाललेला आहे, म्हणजे त्याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया किती, mb² किती असणार, 12. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर हा किती भेटेल, तर 2 टाइम्स mb² डिवायडेड बाय 12. तर 2ने जर याला डिवायडेड केलं तर आय भेटेल तुम्हाला किती, mb² डिवायडेड बाय 6. हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा, स्क्वेअर लॅमिनार बॉडीचा. याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 1. आणि दुसरा जो दिलेला आहे तो डिस्क दिलेला आहे, त्याची रेडियस किती, तर आर इतकी त्याची रेडियस आहे. ओके, आणि मास मात्र सेम आहे. ओके, तर हा डिस्क आहे आणि या डिस्कच्याकडून पास होते सेंटरपासून. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तो असेल तुमचं किती, mr²/2. याच्या सेंटरपासून आपली ॲक्सिस पास होणार आहे. मग याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला तर त्याला आपण काय कन्सिडर करणार, तर I2 इतकं. याला I1 कन्सिडर करू. ओके, आणि याला काय कन्सिडर करू, I2. आणि हा जो I2 असेल तो किती असेल, तर mr² डिवायडेड बाय 2. आणि कंडिशन काय दिलेली आहे, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण सेम आहे, दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. तर याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 I1 इज इक्वल टू I2 या दिलेल्या कंडिशननुसार. आणि I1 किती आपला, mb² डिवायडेड बाय 6. आणि I2 जो आहे तो किती, तर mr² डिवायडेड बाय 2. इथला यम आणि इथला यम काय आला, कॅन्सल. मग आपल्याला रेशो कोणाचा काढायचा आहे, बी डिवायडेड बाय आर. एक काम करा, b² डिवायडेड बाय 6 आणि इथं काय राहिलं, तर r² डिवायडेड बाय 2. बी आणि आरला मी सेपरेट करतो, म्हणजे काय राहिला, b² डिवायडेड बाय r² इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, 6 डिवायडेड बाय 2. 2ने जर डिवायडेड केलं तर हा किती भेटणार, तर 3. मग आपला b² डिवायडेड बाय r². मग आता याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकू. बी डिवायडेड बाय आर जर घेतला तर 3चं रूट आपल्याला घेताना त्याला रूटमध्ये टाकलं, √3. मग आपलं जे आन्सर असणार आहे तर आपलं आन्सर आहे √3.
जर रेशोच्या टर्ममध्ये घेतलं तर याला काय करावं लागेल तुम्हाला h/1. आणि या 4 ऑप्शनपैकी जर एक ऑप्शन तुम्ही या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी आपला ऑप्शन बी जो आहे तो ऑप्शन बी या ठिकाणी मॅच करतोय. मग आपलं ऑप्शन बी असेल √3/1. तर √3/1 हे फायनल आन्सर असेल.